जय शंकर. शंकर महाराजांचा अनुभव भाग दुसरा. मी खूप वर्षापासून श्री शंकर महाराज यांचे नित्यदर्शन फेसबुक व्हॉट्सअपद्वारे करत होतो. मला समजलं शंकर महाराजांचे मठ पुणे येथे आहे. मी कोल्हापूरला राहायला होतो. सन 2020 मध्ये मला शंकर महाराजांचा सहज एक दर्शनाचा फोटो आला. तेव्हा रील ही व्हायरल होत होती. कोरोनाचा काळ असल्यामुळे कुठेही जाणे शक्य नव्हते. मी फक्त दर्शन घेऊन मनाला समाधान म्हणणार. त्यानंतर मी शंकर महाराजांची माहिती इंटरनेट थ्रू गोळा करू लागलो. त्यानंतर समजलं शंकर महाराजांची महिमा खूप आगाध आहे. मी रोज शंकर महाराजांचे मनापासून फोटो पाहणार, दर्शन घेत होतो. फोटोमधूनच मी आनंद होत होतो. शंकर महाराजांच्या ग्रुपलाही सुद्धा ॲड झालं होतं. त्या ग्रुपला विचारायची धाडस नव्हती, कारण सगळे अनोळखी असल्यामुळे कुणाला विचारावं, लोक काय म्हणतील असे भीत होतो. नंतर एक दिवशी मनात ठरवलं, आता काही करून शंकर महाराजांच्या त्या ग्रुपच्या ॲडमिनला विचारायचं, आपलं मठ कुठे आहे आणि राहण्याची सोय कशी आहे वगैरे. नंतर मी धाडस केलं, मेसेज टाकला, नमस्कार माऊली, मी कोल्हापूरहून राहतो, मला शंकर महाराज येथे यायचे आहे. त्यांनी सांगितले, जे योग्य माहिती होती त्याने दिली. त्यानंतर मीही आनंद माझ्या गगनात मावत नव्हता. कोरोना असल्यामुळे कुठे जाता येत नव्हतं. नंतर 2026 मध्ये श्री शंकर महाराज यांचा योग आला. आम्ही कोल्हापूर ते पुणे डेमो एक्सप्रेसने पुणेला निघालो. काहीही माहिती नव्हती. पुणेमध्ये कसे जायचे, काय जायचे काहीही माहिती नव्हती. फक्त दर्शनाची ओढ होती. सकाळी 5 वाजता इथून निघालो डेमोमधून. दुपारी 1:30च्या दरम्यान पुणे जंक्शनमध्ये पोहोचलो. परंतु पुणे जंक्शनला गेल्यावर काही समजत नव्हते, कुठे जावावे, कुठे काय करावे. नंतर एक विचार केला, मॅप टाकला आणि श्री शंकर महाराज धनकवडी असे लिहिलं. एका व्यक्तीने मला सांगितले की शंकर महाराजला जाण्यासाठी कात्रजची बस पकड. नवीन असल्यामुळे स्टेशनही कुठे माहीत नव्हतं. आम्ही डायरेक्ट गेलो स्वारगेटला. स्वारगेटहून थोडीफार माहिती मिळाली. ते ड्रायव्हर सुद्धा शंकर महाराज सारखे दिसत होते, पण लक्षात मात्र येत नव्हते. खूप धावपळ आणि नवीन जागा असल्यामुळे काहीच कळत नव्हते. त्यांच्याकडून मी माहिती घेतली आणि सरळ स्वारगेटला पोचलो. स्वारगेटला गर्दी खूप असल्यामुळे आदल्या स्टेशनवर उतरावे लागले. तिथं गेल्यावरही काही कळणं झालं नव्हतं. त्या सरळ पुढे गेलं. PMPL स्टेशनला कसं बसलं तर 20 मिनिटाच्या घोटाळ्यानंतर कळालं. PMPLच्या स्टेशनवर आम्ही धनकवडीवाडीची बस पकडत होतो. लवकर का होईना धनकवडीवाडीची बस येत नव्हती. तिथेच आमचा अर्धा ते पाऊण तास गेला. दुपारचं वाजले होते 2:45-2:30च्या दरम्यान. जेवणही झाले नव्हते, कारण सकाळी लवकर आलं होतं, त्यामुळे सर्व तहानभूक सगळी गेलेले होते. त्यानंतर एक रिक्षावाले आले. ते म्हणाले की मला तुम्ही कुठे जाणार आहेत? मी म्हटलो, मी श्री शंकर महाराजच्या मठात जाणार आहे. ते म्हटले 50 रुपये. मी म्हटलो नाही, 30 रुपये. शेवटी आमचा अण्णा म्हटला 20 रुपये. मग 20 रुपयाला चला म्हटले. आणि काय तो योगायोग पहा, जे रिक्षावाले दादा होते ते सेम टू सेम शंकर महाराज सारखे दिसत होते. मी पाहिलं, माझ्या मनात खूप आनंद झाला. 20 रुपयेमध्ये तयार झाले. स्वारगेट टू श्री शंकर महाराज मठ 20 रुपयेमध्ये आम्हाला नेले. आम्ही सर्व काही दर्शन घेतले. त्यानंतर त्या पुजारीला सांगितलं, असे असे महाराज मला भेटले होते, त्यासारखे दिसत आहेत. त्याने म्हटले की जे कोणी नवीन असतं त्यांना शंकर महाराज स्वतःहून इथे सोडतात. आमच्या अंगावर काटा आला होता, कारण आम्हाला काही समजत नव्हते. स्वतः शंकर महाराज आम्हाला तिथे नेले होते. शंकर महाराजांची महिमा खूप आगाध आहे. ते पुजारीही म्हटले की शंकर महाराज ड्रायव्हरच्या रूपात येऊन भक्तांना इथे सोडतात. जे कोणी नवीन भक्त असते, धनकवडीला येत असते, त्यांना शंकर महाराज स्वतः तेथे येऊन त्या भक्तांची काळजी घेतात. हे ऐकतानाच आमच्या पायाखालची जमीन गेली होती. आम्हाला काही समजत नव्हतं. शेवटी दर्शने वगैरे झाले. नंतर आम्ही सर्व हकीकत घेऊन पुढे निघालो. शंकर महाराजांच्या कृपेने रूमही भेटली. त्यानंतर आम्ही शनिवार वाडा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती येथे सर्व काही दर्शन घेतले. एक मात्र गोष्ट कॉमन राहिली. शंकर महाराजांच्या मठातून गेल्यापासून माझं डोकं जे जड जात होतं ते आता पूर्णपणे शांत गेलं आहे. माझे सर्व दुःख जे काय असेल ते शंकर महाराज यांच्या चरणी ठेवलेलं आहे. तुम्ही कधी जाताय शंकर महाराजला? तुमच्यासोबतही असं कधी घडलं आहे का? कृपया जय शंकर महाराज असे कमेंटमध्ये लावा. श्री स्वामी समर्थ.